हिमोग्लोबिनची कमी, शरीरामध्ये रक्ताची कमतरता, थकवा जाणवतोय, तर मग हा एक लाडू आहे तो रोज सकाळी खा आणि त्याचबरोबर एक ग्लास दूध पिया. एक लाडू खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर अजिबात थकवा जाणवणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला 2-3 तास भूक सुद्धा लागणार नाही. लहान मुलांसाठी सुद्धा हा आरोग्यासाठी उत्तमच आहे. त्याचबरोबर हे एकदा लाडू बनवून ठेवलेत की महिनाभर अजिबातही खराब सुद्धा होत नाही. चला झटपट होणाऱ्या या लाडवांची रेसिपी बघून घेऊया. त्याआधी श्री स्वामी समर्थ. मी ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला वेळ वाया न घालवता आजच्या या भरपूर साऱ्या प्रोटीन कॅल्शियमने भरलेल्या लाडूची रेसिपी बघून घेऊया. तर अगोदर आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. तर आपल्याला इथे लागणार आहेत 3 वाटे एवढे शेंगदाणे. आता शेंगदाणे घेताना चांगले मोठे वाले शेंगदाणे घ्यायचे. आता याऐवजी जर ते लालवाले शेंगदाणे असतात, लाल सालावाले, ते घेतले तर लाडूला आणखी जास्त चव येते. आणि शेंगदाण्यामधील समजा एखादा खराब शेंगदाणा असेल तर ते काढून टाकायचा आहे, नाहीतर लाडू आहे ते जास्त दिवस टिकणार नाहीत आणि कुबट असा वास येईल. आता हे जे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत ते 3 वाट्या आहेत. आता त्याच प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा आहे आपल्याला 2.5 वाट्या. आणि गूळ घेताना आपल्याला कापून घ्यायचा नाहीये किंवा मग जरी कापलात तुम्ही तरी सुद्धा त्याला पातळ एकदम चुरा होईपर्यंत आपल्याला याला कापून घ्यायचा आहे, किंवा मग खिसून घेतलात गूळ तरी सुद्धा जमू शकते. आता त्याच ह्याच्यामध्ये मी थोडेसे टाकणार आहे ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहेत. थोडेसे सीड्स टाकलेले आहेत, खसखस आणि थोडीशी इलायची घेतलेली आहे. आपण शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला आपल्याला खरपूस चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी ते कढई गरम करत ठेवलेली, त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि मंद आचेवरती मस्त असे त्याला डाग लागेपर्यंत तडतडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. व्यवस्थित असे शेंगदाणे आहेत ते खमंग भाजून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाणे भाजताना अजिबातही आपल्याला हाय फ्लेम करायचा नाहीये, नाहीतर शेंगदाणे वरून करपले जातील आणि आतून अजिबातही शेंगदाणा आहे ते व्यवस्थित भाजले जाणार नाही. चला, शेंगदाणे ते भाजून झालेले होते, त्याला एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी फक्त 2 चमचे एवढे तूप टाकून घेतलेलं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू, ते टाकायचे आहेत आणि या तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी सुद्धा जमू शकतात. आता यामध्येच आपण जे सीड्स घेतलेले आहेत, थोडेसे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आणि सनफ्लॉवर सीड्स घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकायचे आहेत आणि त्यांना सुद्धा परतून घ्यायचं आहे. हे ड्रायफ्रूट आणि सीड्स भाजून झाले की त्याला मी एका डिशमध्ये किंवा मग वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि जे तूप राहिलेलं आहे कढईला त्यामध्येच आपल्याला 1 चमचा एवढी खसखस घेतलेली आहे ती टाकायची आहे. गॅसची फ्लेम आहे ती मी बंद केलेली आहे आणि जी कढई गरम आहे त्यामध्येच ही खसखस आहे ती भाजून घेणार आहे. पण ही खसखस आहे ती मी त्याच कढईमध्ये ठेवणार आहे, साईडला आपल्याला काढून घेण्याची गरज नाही आहे. आता जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. जर तुम्हाला सालं काढून घ्यायची असतील या शेंगदाण्याची तर काढून घेतली तरी सुद्धा जमू शकतात. मी ते साल न काढताच हे शेंगदाणे आहे ते वाटून घेणार आहे. जर तुम्ही हे लाडू आहे ते जास्त प्रमाणामध्ये जर करत असाल तर थोडेसे शेंगदाणे आणि थोडासा गूळ असं करून ह्याला वाटून घ्यायचं आहे. जे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एका वेळेस हे सर्व मिश्रण वाटता येईल एवढं हे मोठं आहे मिक्सरचं भांडं. त्याच कारणाने मी अगोदर शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट टाकून त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. बारीक पूड होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो गूळ घेतलेला आहे 2.5 वाटी तो टाकायचा आहे आणि एकदा ह्याला फिरवून घ्यायचं आहे. पूर्ण गूळ मिक्स होईपर्यंत आपल्याला हे फिरवायचं नाही आहे, नाहीतर गूळ आहे तो वितळू शकतो आणि शेंगदाण्याचे लाडू आहेत ते अजिबातही वळता येणार नाही, व्यवस्थित असे बनणार नाही. चला, एकदा हे मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण आहे त्यामध्ये गूळ आहे तो व्यवस्थित असा मिक्स झालेला नाही आहे. थोडासा गूळ आणि हे मिश्रण आहे ते थोडंसं वेगवेगळंच आहे. जे आपण कढईमध्ये खसखस भाजून घेतलेली तीच कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि जे आपण गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य असंच घेतलेलं आहे. फक्त जो गूळ आहे तो आपल्याला तुकडे तुकडे करून घ्यायचं नाही आहेत, म्हणजे मोठे मोठे तुकडे करायचे नाही आहेत, तर खिसून घ्यायचा किंवा मग जर तुम्ही कापून घेतलात गूळ
तर तो बारीक चिरला गेला पाहिजे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. गूळ आणि जे शेंगदाण्याचं मिश्रण होतं ते मी चांगलं असं हातानेच एकजीव करून घेतलेलं आहे. जो गूळ होता तो पूर्णपणे मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे आणि त्याचबरोबर खसखससुद्धा मिक्स झालेली आहे. चला आता आपण पटकन लाडू बनवायला घेऊया. तर लाडू बनवण्यासाठी त्याच मिश्रणातून थोडासा मिश्रण घ्यायचं आहे हातावरती आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त असा हा लाडू आहे तो बनवून तयार झालेला आहे. लाडू बनवताना अजिबात कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. व्यवस्थित असा हा लाडू झटपट वळून तयार झालेला आहे. आता याचप्रमाणे तुम्हाला मी आणखी एक लाडू वळून दाखवते. जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यामधून थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि झटपट असा हा लाडू आहे तो वळून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे लाडू वळताना अजिबात कोणताही प्रॉब्लेम येत नाही आहे किंवा म्हणजे मिश्रण आहे ते हातातून सुटतसुद्धा नाही आहे. व्यवस्थित असे हे मिश्रण तयार झालेलं आहे. जे आपण गुळाचं आणि शेंगदाण्याचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. आणि गूळ वापरताना तो एकदम असा चिरून घेतलात, बारीक करून घेतलात किंवा मग खिसून घेतला तर अशा पद्धतीनेच हे लाडू आहे ते वळताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. मस्त असे हे लाडू झटपट वळून तयार होतात. चला अशाच प्रकारे जे बाकीचे मिश्रणाचे लाडू आहेत ते आपण बनवून घेऊया. तर हे लाडू बनवताना जे आपण प्रमाण सांगितलेलं आहे गूळ आणि शेंगदाण्याचं, जर तुम्ही ते योग्य प्रमाणामध्ये घेतलं तर व्यवस्थित असे हे लाडू बनवून तयार होतात. आणि जे आपण प्रमाण घेतलेलं आहे 3 वाट्या एवढं, तर त्या प्रमाणामध्ये ते 20 लाडू तयार झालेले आहेत. आणि जी आपण ड्रायफ्रूटला वाटी घेतली त्याच वाटीने ते मी शेंगदाण्याचं प्रमाण घेतलेलं होतं आणि गुळाचं सुद्धा प्रमाण घेतलेलं होतं. तर मग बघू शकता किती मस्त असा हा लाडू आहे तो तयार झालेला आहे. भरपूर साऱ्या प्रोटीननी भरलेला, कॅल्शियमने भरलेला हा गूळ शेंगदाण्याचे लाडू झटपट असे तयार झालेले आहेत. आता हा जो एक लाडू खाल्लात की हिमोग्लोबिन किंवा मग रक्ताची कमतरता, शरीरामध्ये थकवा अजिबातही जाणवणार नाही. चला झटपट हे गूळ शेंगदाण्याचे लाडू तुम्हाला कसे वाटले किंवा मग तुम्हाला ही व्हिडिओ आवडलेले आहे की नाही हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत. त्या चॅनेलला एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.